विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण एस.एम. नूतन विद्यालय व ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणाला काही भाग अभ्यासणार आहोत. तर बघा, त्यामध्ये भारतातील नाणे बाजार जो आहे त्याचे दोन भाग पडलेले आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे संघटित क्षेत्र आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे असंघटित क्षेत्र. तर त्यातला जो पहिला भाग आहे संघटित क्षेत्र, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यातले काही मुद्दे अभ्यासायचे आहेत. तर बघा, संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक हा पहिला प्रकार येतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे व्यापारी बँका, तिसरा प्रकार येतो तो म्हणजे सहकारी बँका आणि चौथा प्रकार येतो तो म्हणजे विकास वित्तीय संस्था आणि शेवटचा पाचवा प्रकार येतो तो म्हणजे भारतीय सवलत व वित्तीय गृह. असे या संघटित क्षेत्रातले हे 5 प्रकार किंवा 5 प्रकारच्या संस्था यामध्ये आपल्याला येताना दिसतात. त्यातल्या जो पहिला प्रकार आहे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक, या भारतीय रिझर्व्ह बँकेचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. मग बघा, भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ह्या रिझर्व्ह बँकेचा अभ्यास करत असताना ही जी बँक आहे ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक जी आहे त्या बँकेचं नाव काय आहे? RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक. ही बँक हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतात स्थापन झालेली आहे. रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद केलेली आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे बघा, भारतात ही बँक 1 एप्रिल 1935 मध्ये खाजगी भागधारक बँक म्हणून स्थापन झाली. म्हणजे ह्या बँकेमध्ये ज्यावेळेस ही 1935 मध्ये स्थापन झाली त्यावेळेस खाजगी व्यक्तींनी एकत्रित येऊन आपले स्वतःचे भाग भांडवल गुंतवून ही बँक स्थापन केलेली होती. म्हणजे ही खाजगी बँक होती. त्यानंतर मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1 जानेवारी 1949 मध्ये ह्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, म्हणजे सरकारीकरण करण्यात आलं. मग म्हणजे यामध्ये पूर्णपणे भांडवल जे आहे हे भांडवल सरकारचं टाकण्यात आलं, लक्षात घ्या. तेव्हा मग या बँकेचं सरकारीकरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा राष्ट्रीयकरण झालेलं आपल्याला दिसतं. अशा म्हणजे अशी ही जी रिझर्व्ह बँक आहे ह्या बँकेच्या काही व्याख्या आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यामधली जी पहिली व्याख्या आहे ती म्हणजे डॉक्टर M.H. डिकॉक यांची. त्यांची व्याख्या बघूया. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. बघा, म्हणजे आपल्या देशामधली जी मध्यवर्ती बँक आहे ही काय आहे? मुद्रा व बँकिंग संरचनेतील. मुद्रा म्हणजे पैसा, मुद्रा म्हणजे काय? पैसा. आणि बँकिंग संरचना म्हणजे बँक व्यवस्था. बँक नावाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एक संस्था म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लक्षात घ्या, भारताची मध्यवर्ती बँक. अशी व्याख्या डिकॉक यांनी केलेली आपल्याला दिसते. दुसरी व्याख्या जी आहे ती म्हणजे प्राध्यापक W.A. शॉ. बघा, त्यांची व्याख्या बघूया आपण. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी बँका ज्या प्रकारे पतपैसा तयार करत असतात, हा पतपैसा जो आहे या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे हे काम करणारी जी बँक आहे त्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हटलं जातं किंवा मध्यवर्ती बँक असं म्हटलं जातं. अशी व्याख्या जी आहे ही व्याख्या प्राध्यापक W.A. शॉ यांनी केलेली आपल्याला दिसते. मग पुढचा मुद्दा आपण बघूया तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये. मग अशी जी रिझर्व्ह बँक जी आहे या बँकेला अनेक प्रकारची कार्य करावी लागतात. मग ती एक कार्य जी आहे ती आपल्याला सविस्तरपणे अभ्यासत जायचं आहे. त्यामधलं पहिलं कार्य म्हणजे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. मग भारतामध्ये आपण जे चलनी नोटा वापरतो
त्या चलनी नोटा तयार करण्याचं काम भारत सरकारने कोणाकडं सोपवलेलं आहे, तर फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेकडं. बघा, लक्षात घ्या, 1 रुपयाची नोट आणि जी नाणी आहेत या व्यतिरिक्त 2 रुपयाची नोट ते 2000 रुपयांच्या नोटांपर्यंतचा पैसा किंवा चलनी नोटा छापण्याचं किंवा तयार करण्याचं काम जे आहे हे या रिझर्व्ह बँकेकडं भारत सरकारने सोपवलेलं आहे. 1927च्या किमान राखीव प्रणालीनुसार आपल्या रिझर्व्ह बँकेला ज्यावेळेस चलनी नोटा तयार करायच्या असतात, पैसा तयार करायचा असतो, त्यावेळेस 200 कोटी रुपयाची ठेव ही IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ठेवावा लागत असतो. यापैकी 115 कोटी रुपये सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी रुपये हे परकीय चलन म्हणजे डॉलरच्या स्वरूपात ठेवावे लागतात. तेव्हा कुठं भारताला किंवा भारतातील जी रिझर्व्ह बँक आहे या रिझर्व्ह बँकेला चलनी नोटा तयार करता येतात. म्हणजे चलनी नोटा तयार करण्याचं काम फक्त भारत सरकारने कोणाकडे सोपवलेलं आहे, तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडं किंवा RBIकडं सोपवलेलं आहे, म्हणजेच मध्यवर्ती बँकेकडं सोपवलेलं आहे. हे आपल्याला या मुद्द्याच्या साहाय्याने समजलं असेल. हे झालं पहिलं कार्य. दुसरं कार्य जे आहे ते म्हणजे सरकारची बँक. बघा, आपल्या देशातली जी मध्यवर्ती बँक आहे म्हणजेच रिझर्व्ह बँक जी आहे, या बँकेला सरकारच्या वतीने अनेक प्रकारची कामे करावी लागतात की त्यामध्ये सरकारला सल्ला देण्याचं काम करावं लागतं. अनेक प्रकारचे सल्ले सरकारला गरजेचे असतात, आवश्यक असतात. त्यावेळेस मग सरकार या रिझर्व्ह बँकेमध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती असतात नेमलेले, त्या तज्ज्ञ व्यक्तींकडून वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले घेत असते. त्याचप्रमाणे बघा, सरकारला अनेक प्रकारचे प्रतिनिधी जे आहेत ते नेमावे लागत असतात, देशामध्ये सुद्धा आणि विदेशामध्ये सुद्धा. म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या संस्था आहेत देशातल्या किंवा विदेशातल्या, त्या संस्थांमध्ये प्रतिनिधी नेमावे लागतात. मग अशा वेळेस सरकार या रिझर्व्ह बँकेमधील जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत यांची नेमणूक दुसऱ्या देशांमधील ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये करत असते. म्हणजेच काय, तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याचं कार्य जे आहे हे रिझर्व्ह बँकेला करावं लागत असतं. हे आपल्याला या मुद्द्याच्या आधारे समजलं असेल. त्याचप्रमाणे बघा, सरकारचा पैसा जो आहे तो पैसा रिझर्व्ह बँक स्वीकारते आणि सरकारच्या ज्या देणी आहेत त्या देणी रिझर्व्ह बँकेला द्याव्या लागत असतात. म्हणजे अशा प्रकारे सरकारच्या वतीनं सुद्धा सरकारची जी देणीघेणी आहेत ही या रिझर्व्ह बँकेला करावी लागत असतात. म्हणजे सरकारची बँक म्हणून अशा प्रकारे या रिझर्व्ह बँकेला वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे बघा, आता तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे बँकांची बँक. मग आता बँकांची बँक म्हणून सुद्धा या रिझर्व्ह बँकेला खूप मोठ्या प्रमाणात कार्य करावं लागतं. मग भारतामध्ये ज्या इतर व्यापारी बँका ज्या आहेत या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम, एक महत्त्वाचं काम जे आहे हे आपल्या देशातल्या मध्यवर्ती बँकेला करावं लागत असतं. या बँका ज्या आहेत या बँकांमध्ये ज्या ठेवी गोळा होतात कोणत्या व्यापारी बँकांकडं, या ठेवी ज्या गोळा होतात या ठेवींमधील किमान रोख निधी जो आहे तो रोख निधी मध्यवर्ती बँकेकडं ठेवणं अनिवार्य असतं. म्हणजे हा रोख निधी सांभाळण्याचं काम जे आहे हे काम आपल्या देशातल्या रिझर्व्ह बँकेला करावं लागत असतं. त्याचप्रमाणे या ज्या व्यापारी बँका आहेत यांच्या हुंड्या वटवून देण्याचं कामसुद्धा रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे रिझर्व्ह बँक जी आहे ही बँकांच्या बाबतीत जे जे कामं आहेत ते सर्व कामं या रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. म्हणजे एक प्रकारे बँकांची बँक म्हणून या रिझर्व्ह बँकेला हे कार्य करावं लागतं. त्यानंतरचं जे चौथं कार्य आहे ते म्हणजे परकीय चलन साठ्याचा सांभाळ करण्याचं कामसुद्धा रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. मग बघा, भारताचा व्यापार इतर देशांशी होत असतो त्यावेळेस आयात निर्यात होत असते.
मग अशा वेळेस भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परकीय चलन येत असतं, लक्षात घ्या. मग हे जे परकीय चलन जे आहे, हे परकीय चलन आपल्या देशातली जी महत्त्वाची बँक आहे, म्हणजे जी मध्यवर्ती बँक आहे, ह्या बँकेला सांभाळावं लागतं आणि त्या परकीय चलनाचा जो साठा आहे त्याचं संरक्षणसुद्धा करावं लागत असतं, म्हणजे ती संरक्षक म्हणून काम करत असते. त्याचप्रमाणे आपला जो विनिमय दर आहे, म्हणजे परकीय चलनाचा आणि आपल्या चलनाचा जो विनिमय दर असतो, तो दर कायम ठेवण्याचं कामसुद्धा आपल्या रिझर्व्ह बँकेला, म्हणजे तो स्थिर ठेवण्याचं कामसुद्धा रिझर्व्ह बँकेला करावं लागत असतं. म्हणजे अशा प्रकारे परकीय चलन साठा सांभाळण्याचं हे चौथं कार्य जे आहे, हे खूप महत्त्वाचं कार्य आपल्या देशातील रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. त्याच्यानंतरचं जे पाचवं कार्य आहे ते म्हणजे पतपैशाचे नियंत्रण. आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ज्या व्यापारी बँका आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर पतपैसा तयार करत असतात. मग असा हा जो पतपैसा आहे, हा पतपैसा नियंत्रित करण्याचं कामसुद्धा कोणाला करावं लागतं? मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. मग यासाठी काही साधने मध्यवर्ती बँक वापरत असते. मग त्या साधनांमध्ये संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधन असे 2 प्रकार पडतात. मग संख्यात्मक साधनामध्ये बँक दर येतो, त्याचप्रमाणे खुल्या बाजारातील रोख्यांचे व्यवहार येतात आणि तिसरं म्हणजे रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, की ज्यामध्ये रोकड निधीचे गुणोत्तर आणि संविधानिक रोखतेचे गुणोत्तर म्हणजे CRR आणि SLR असे प्रकार येतात. म्हणजे संख्यात्मक साधनामध्ये 3 प्रकार येतात आणि गुणात्मक साधनामध्ये जर बघायचं म्हटलं तर कर्ज व तारण यामधील गाळ्याचं नियमन करण्या, त्याचप्रमाणे कर्जाचे नियंत्रित वाटप करणे आणि नैतिक मनधरणी करणे यासारखे कार्य जे आहेत, यासारखे साधनं जे आहेत, ही साधनं आपल्याला येतात. म्हणजे अशा प्रकारे पतपैशाचं नियंत्रण करण्याचं एक महत्त्वाचं कार्य जे आहे, हे कार्य आपल्या देशातील मध्यवर्ती बँकेला करावं लागत असतं. त्यानंतरचं जे 6वं कार्य आहे ते म्हणजे आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. बघा, आपल्या देशातली जी रिझर्व्ह बँक आहे, ही अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक व्यवहार होत असतात, त्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात आकडेवारी जी आहे, ही आकडेवारी गोळा करत असते. म्हणजे संख्यात्मक स्वरूपात जी आकडेवारी आहे, ही आपल्या अर्थव्यवस्थेतली गोळा करत असते आणि ही आकडेवारी गोळा केली की ती प्रसिद्ध करण्याचं कामसुद्धा ही रिझर्व्ह बँक करत असते. अशा प्रकारचं हे 6वं कार्य सुद्धा एक महत्त्वाचं कार्य रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. त्याचप्रमाणे एक 7वं कार्य जे आहे ते म्हणजे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य रिझर्व्ह बँक करताना दिसते. म्हणजे देशाला विकासाकडं नेण्यासाठी, देशाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी सुद्धा रिझर्व्ह बँकेला जे कार्य करावे लागतात त्यांना विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य असं म्हणतात. मग आपल्या देशामध्ये शहरी भाग आहेत, ग्रामीण भाग आहेत. मग या शहरी भागात, ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविण्यासाठी, म्हणजे बँकिंग सेवा वाढवायची म्हणजे बँकांची स्थापना करणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत असते, लक्षात घ्या. तसेच जे आपल्या देशामध्ये ठेवीदार आहेत की ज्यांच्या ठेवी व्यापारी बँकांमध्ये असतात, त्या ठेवीदारांचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं असतं. हे संरक्षण करण्याचं कामसुद्धा आपल्या देशातल्या मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, शेतीचा विकास करणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने मग कृषी पतपुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा, त्याचप्रमाणे औद्योगिक पतपुरवठासुद्धा जास्तीत जास्त व्हावा, या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या देशातल्या मध्यवर्ती बँकेला काम करावं लागतं. मग ही झाली विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. आणि एक शेवटचं कार्य जे आहे ते म्हणजे 8वं कार्य इतर कार्य. या इतर कार्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर आपल्या देशातील जी रिझर्व्ह बँक आहे, ही बँक एक निरसन केंद्र म्हणून कार्य करते. बघा, खूप महत्त्वाचं कार्य आहे, कारण आपल्या देशातल्या जे व्यापारी बँका आहेत, या बँकांना आपापसातले जे आर्थिक व्यवहार आहेत
ते पूर्ण करावे लागत असतात. मग असे जे आर्थिक व्यवहार आहेत हे आपापसातले हे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती बँक मदत करते. मध्यवर्ती बँकेच्या साहाय्याने ह्या ज्या व्यापारी बँका आहेत ह्या आपापसातले व्यवहार पूर्ण करत असतात. म्हणजे ह्या कार्याला निरसन कार्य असं म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे निरसन केंद्र म्हणून मध्यवर्ती बँक आपल्याला काम करताना दिसते. हे खूप महत्त्वाचं कार्य आपल्या देशातल्या मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्या देशातली जी रिझर्व्ह बँक आहे ही अंतिम ऋणदाता म्हणून सुद्धा ओळखली जाते. कारण कधीकधी ह्या व्यापारी बँका आर्थिक संकटात सापडतात. मग अशा वेळेस या बँकांना कर्जाची गरज असते आणि त्यावेळेस रिझर्व्ह बँक जी आहे ही रिझर्व्ह बँक ह्या बँकांना कर्ज देत असते. म्हणून या रिझर्व्ह बँकेला अंतिम ऋणदाता असेही म्हणतात, हे लक्षात घ्यायचं. तर इथपर्यंतचे 8 कार्य जे आहेत हे 8 कार्य आपण आपल्या मध्यवर्ती बँकेचे अभ्यासले. आता शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे व्यापारी बँक. आता रिझर्व्ह बँक हा मुद्दा आपला संपला आहे, लक्षात घ्यायचं. आपल्या देशातील जो नाणे बाजार आहे त्या नाणे बाजारामधील संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असे 2 भाग पडलेले आहेत. त्यातलं जे संघटित क्षेत्र आहे त्या संघटित क्षेत्रातले 5 भाग किंवा 5 प्रकारामधील पहिला प्रकार आपण बघितला तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. आता दुसरा प्रकार आपल्याला थोडा बघायचा आहे, थोडक्यात बघायचा आहे, तो म्हणजे व्यापारी बँका. मग आता ह्या ज्या व्यापारी बँका आहेत ह्या आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्थापन झालेल्या आपल्याला दिसतात. त्या पण 1934च्या कायद्यानुसार आपल्या देशात स्थापन झालेल्या आहेत. मग ह्या व्यापारी बँका ज्या आहेत ह्या व्यापारी बँका आपल्या देशामध्ये आर्थिक व्यवहार म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडून ठेवी गोळा करण्याचं काम करतात आणि कर्ज देण्याचं कामसुद्धा ह्या करत असतात. मग अशा ज्या व्यापारी बँका आहेत ह्या व्यापारी बँका त्याचं वर्गीकरण जर बघितलं तर यांचं वर्गीकरण 4 प्रकारात आपल्याला झालेलं दिसतं. त्यामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, दुसरा प्रकार येतो तो म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँका, तिसरा प्रकार येतो तो म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका आणि शेवटचा म्हणजे विदेशी बँका. अशा प्रकारे ह्या व्यापारी बँकांचे 4 प्रकार आपल्याला इथं पडलेले दिसतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापारी बँक ह्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. म्हणजे आपण नाणे बाजारामधील 2 भाग, एक संघटित भाग, दुसरा असंघटित. संघटित भागामधील आपण पहिले 2 प्रकार जे आहेत त्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आणि व्यापारी बँक असे हे 2 मुद्दे आपण अभ्यासले. आता आपण इथं थांबूया. नमस्कार.